नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता मित्र विजयराज वाघ माझ्या मोखाडा या गावातून, जिल्हा पालघर, महाराष्ट्रातून तुमच्या भेटीला. माझ्या विजयराज या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला भटकंती, प्रवास, नवीन ठिकाणांची माहिती, सुंदर निसर्ग तसेच माझे ट्रॅव्हल व्लॉग्स पाहायला मिळतील. आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओंमधून मिळेल. नवीन ठिकाणे पाहायला आवडत असतील, प्रवासाची आवड असेल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आज आपण नवीन एका ठिकाणी जाऊया. फोटो बघून तुम्हाला समजले असेलच की आज आपण आई एकविरा देवी कार्ला येथे आलो आहे. चला तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध देवस्थान असलेल्या आई एकविरा देवी याबद्दल माहिती सांगणार आहे. महाराष्ट्र हा संतांची, परंपरांची आणि देवदेवतांच्या पवित्र स्थळांची भूमी म्हणून ओळखला जातो. या भूमीत अनेक शक्तिदेवतांची मंदिरे आहेत. त्यापैकी लोणावळ्याजवळील कार्ला डोंगरावर वसलेले आई एकविरा देवीचे मंदिर हे भक्तांच्या अपार श्रद्धेचे केंद्र आहे. पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणीच्या जवळ असलेल्या या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे 400 ते 500 पायऱ्या चढाव्या लागतात. कठीण चढाई असूनही भक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. आई एकविरा देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. काही पुराणकथांनुसार ती रेणुका माताचे रूप आहे. रेणुका या महर्षी जमदग्नी यांच्या पत्नी आणि भगवान परशुराम यांच्या माता होत्या. पुराणातील कथेनुसार एकदा महर्षी जमदग्नी यांनी आपल्या पुत्र परशुरामाची परीक्षा घेण्यासाठी कठोर आज्ञा दिली. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी परशुरामांनी आपल्या आईचा वध केला. परंतु नंतर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामांनी आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. महर्षींनी दिलेल्या वरामुळे रेणुका माता पुन्हा जिवंत झाल्या. पुढे त्यांनाच एकविरा देवी म्हणून पूजले जाऊ लागले अशी श्रद्धा आहे. आई एकविरा देवीबद्दल आणखी एक प्रसिद्ध लोककथा सांगितली जाते. महाभारतातील पांडव अज्ञातवासाच्या काळात या परिसरात आले होते. त्यावेळी त्यांनी देवीची प्रार्थना केली. असे म्हणतात की देवी त्यांच्या स्वप्नात प्रगट झाली आणि येथे तिचे मंदिर बांधण्यास सांगितले. पांडवांनी रात्रीतून मंदिर बांधण्यास सुरुवात केली, परंतु सूर्योदय होण्यापूर्वी मंदिर पूर्ण झाले नाही. त्यामुळे मंदिर काहीसे अपूर्ण राहिले अशी लोकश्रद्धा आहे. आई एकविरा देवीला विशेषतः कोळी समाजाची कुलदेवता मानले जाते. मुंबई, ठाणे, रायगड आणि आसपासच्या भागातील कोळी समाजातील लोक मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करतात. मासेमारीला समुद्रात जाण्यापूर्वी अनेक कोळी कुटुंबे देवीचे दर्शन घेतात आणि सुरक्षिततेसाठी तसेच चांगल्या उत्पन्नासाठी प्रार्थना करतात. आई एकविरा देवीच्या मंदिरात वर्षभर भक्तांची वर्दळ असते. विशेषतः नवरात्री उत्सव आणि चैत्र महिन्यातील यात्रा या काळात इथे मोठी गर्दी होते. यावेळी मंदिर परिसरात उत्सवाचे वातावरण असते. भक्त देवीला नारळ, फुले आणि प्रसाद अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. कार्ला येथील एकविरा देवी मंदिराच्या जवळच प्राचीन कार्ला बौद्ध लेणी आहेत. या लेणी सुमारे 2000 वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक तसेच ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी अनेक पर्यटक आणि इतिहास अभ्यासकही येथे भेट देतात. आजच्या आधुनिक काळातही आई एकविरा देवीवरील भक्तांची श्रद्धा तितकीच दृढ आहे. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की सच्च्या मनाने केलेली प्रार्थना आई एकविरा देवी नक्की ऐकते आणि भक्तांच्या अडचणी दूर करते. अशा प्रकारे आई एकविरा देवी हे महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि भक्तिभावाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या पवित्र स्थळामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाळी वातावरण, सुंदर निसर्ग, पावसाच्या सरी, घाट रस्ते, दिसणारे इंद्रधनुष्य, गार वारा, सुंदर लेण्या आणि हौशी मित्रमंडळी, गप्पा, गोष्टी आणि जुने किस्से
आणि गाडी, काय काय वर्णन करायचे. अविस्मरणीय अनुभव. पावसाळ्यात प्रवास करणे हा एक वेगळाच आनंद देणारा अनुभव असतो. आकाशात काळे ढग, हलका गार वारा आणि सतत पडणारा पाऊस यामुळे निसर्ग अत्यंत सुंदर दिसतो. सर्वत्र हिरवाई पसरलेली असते, झाडे झुडपे ताजीतवानी दिसतात आणि वातावरण प्रसन्न वाटते. पावसाळ्यात डोंगराळ भागात प्रवास करताना अनेक लहान मोठे धबधबे दिसतात. रस्त्यांच्या कडेला पाण्याचे ओहोळ वाहताना दिसतात. रेल्वेने प्रवास करताना खिडकीतून दिसणारी हिरवीगार शेते, धुक्याने झाकलेले डोंगर आणि पावसाचे थेंब हे दृश्य खूप मनमोहक असते. मित्र किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यातील सहल अधिक आनंददायी होते. गरम चहा, भजी किंवा मक्याचा कणीस खात निसर्गाचा आनंद घेणे हा अनुभव खूप सुखद असतो. पावसाच्या सरींमध्ये निसर्ग जणू नव्याने फुलून येतो. एकविरा आई टेम्पल हे मंदिर कार्ला केव्स जवळ लोणावळ्याजवळ डोंगरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि बस अशी अनेक सोय आहे. रेल्वेने जायचे असल्यास जवळचे मोठे रेल्वे स्टेशन लोणावळा रेल्वे स्टेशन. स्टेशनवरून मंदिर सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनवरून ऑटो, टॅक्सी किंवा बस मिळते. कार्ला लेणी किंवा एकविरा देवी मंदिर असे सांगितल्यास ते थेट पायऱ्यांपर्यंत सोडतात. बसने जायचे असल्यास महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बस पुणे, मुंबई आणि लोणावळा येथून कार्ला फाटा किंवा मळवलीपर्यंत येतात. तिथून ऑटो किंवा शेअरिंग रिक्षा मिळते. आम्ही मात्र स्वतःच्या गाडीने गेलो. आम्ही मोखाडावरून कसारा, मुरबाड, म्हसा, लोणावळा घाट मार्गे कार्ला असे एकूण 226 किलोमीटर अंतर गेलो. जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर सुमारे 85 किलोमीटर, पुण्यावरून येणार असाल तर सुमारे 60 किलोमीटर. मार्ग: मुंबई, पुणे, लोणावळा, कार्ला फाटा, कार्ला लेणी, एकविरा देवी मंदिर. मंदिराच्या पायथ्याशी पार्किंगची सोय आहे. पायऱ्या चढणे: पायथ्यापासून मंदिरापर्यंत सुमारे 400 ते 500 पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला प्रसाद, नारळ, फुले आणि खाद्यपदार्थांची दुकाने असतात. वर पोहोचल्यावर मंदिर आणि कार्ला लेणी दिसतात. अशाच प्रवास व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.